सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पहिल्या फेरीतील दुसराच मॅच ना, दुसरा सामना होतोय तो कल्पेश 11 विपक्ष सारथी 11 यांच्या दरम्यान. दुसरा सामना. फलंदाज स्ट्राईकला असतील ते हरीश जाधव, नेवाळी संघाचे अनुभवी फलंदाज. नॉन स्ट्राईकला असतील ते सचिन पाटील, ऑलराऊंडर. आणि पहिलं षटक घेऊन येत आहे ते नयन भोईर. बघूया कल्पेश 11 हा संघ सारथी 11 यांच्या समोर किती धावांचा डोंगर रचू शकतो. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आणि स्वीप सारखा शॉट मारला आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय तो षटकार, सॉरी चौकार. एक चेंडू 4 धावा. आणि पहिला सामना जो झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सुनील वायले. पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच सुनील वायले यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. नेवाळे गावचे माजी सरपंच भगवानदादा जाधव यांच्या हस्ते त्यांना, तसेच मधुकर जाधव तसेच विश्वनाथ भोईर या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात येत आहे. कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा. तसेच 500 रुपयाचं पारितोषिक देखील असेल त्यांना भगवान जाधव यांच्याकडून. 8 चेंडू आणि 26 धावांचं सुंदर असं योगदान त्यांनी आपल्या मॅच विनिंग पारीमध्ये खेळलेलं आहे आणि त्यांच्या संघाला मॅच जिंकून दिली होती. दरम्यान पुढचा चेंडू सुंदर असा उंचावरून मारलेला चेंडू होता, पण दरम्यान झेलबाद. हरीश जाधव दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होत आहेत. नयन भोयर यांनी सुंदर असं टाकलेला चेंडू आणि दरम्यान उंचावर मारण्याच्या प्रयत्नात हरीश जाधव हे झेलबाद झालेले आहेत. आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी श्री बाबाजी बाळाराम भोईर यांच्याकडून सुंदर अशा ट्रॉफ्या प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचे देखील आभार असतील. आणि पुढचा फलंदाज येतोय तो मंगेश. पहिला चेंडू सुंदर असा चौकार मारला होता हरीश जाधव यांनी, पण दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झालेले आहेत. आणि आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मंगेश. चला थोडं स्पीडअप करायचंय, तर स्टेज वरून जरा मागून आवाज कमी करायचा आणि गर्दी पण कमी केली तर चांगलंच होईल. तसेच बघा मंगेश जाधव आताच आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात. भूषण भोईर यांच्याकडून 3 षटकार लगावल्यास, भूषण जाधव यांच्याकडून का, भूषण जाधव यांच्याकडून 3 षटकार मारल्यास त्यांना 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. बघूया हे पारितोषिक मिळवतात का. दरम्यान खेळतील पुढचा चेंडू. मंगेश जाधव यांनी बीट झालेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, थोडस स्पीड कमी केलेला होता त्यामुळे त्यांना काही कळाला नाही चेंडू. आणि दरम्यान निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत नयन भोईर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुंदर असा कमबॅक त्यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, थोडासा ऑफस्पिन झालेला चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. आणि धावा 4 चेंडू 4 धावा. 5 वाईड पण होता का, सॉरी 5 धावा. 5 एक वाईड होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ग्राउंड शॉट मारलेले आहे. जमिनीलगत चाललेला चेंडू सुंदर असा पकडलाय, फेकतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. पहिला पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी नयन भोईर यांच्याकडून. कोणत्याही प्रकारची रूम बॅट्समनला देत नाहीयेत. बघूया शेवटचा चेंडू काय करतात. शेवटच्या 2 चेंडूवर ओव्हरची बाकी काढतायत का. आणि स्वीप शॉट मारलेला आहे सचिन पाटील यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा चौकार, सेम त्याच दिशेला दुसरा एक चौकार. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या त्या 9. दहा धावा 10 बरोबर.
कमिटीकडून अशी सूचना आलेली आहे का आपण जी मॅन ऑफ द सिरीज काढणार आहोत सायकल, ती फक्त जो जास्त रन काढेल त्याच्यासाठीच असेल. त्याच्यामध्ये विकेट काउंट केल्या जाणार नाहीत सिरीज मध्ये. विकेटसाठी बेस्ट बॉलरसाठी दुसरं पारितोषिक असणार आहे. त्यामुळे सिरीज मध्ये फक्त आणि फक्त रन्स काउंट केले जातील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो कुणाल भोईर. हा देखील नेवाळी मेन संघामध्ये खेळणारा गोलंदाज. तो सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी करून देतो. शेवटच्या 3ऱ्या 4थ्या 5व्या षटकामध्ये येऊन तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने त्यांनी देखील नेवाळी संघाला जिंकून दिलेले आहेत असा कुणाल भोईर. बघूया दरम्यान खेळेल मंगेशच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. बघूया ह्या ओव्हरमध्ये तो आपला कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतो का. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या लगतने गेलेला चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. पहिला चेंडू सुंदर अशा टप्प्यावर टाकलेला चेंडू, निर्धाव. दुसरा चेंडू देखील निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती सारथी 11 संघाकडून. कोणत्याही प्रकारचे जास्त मोठे फटके लागू देत नाहीयेत त्यांच्या बॅटमधून. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल फायदा घेतलेला आहे पण नाहीये. सीमारेखेच्या आतमध्ये त्यांचा झेल घेतलेला आहे आणि मंगेश हे देखील बाद होत आहेत. दरम्यान कुणाल भोईर यांना मिळालेला हा पहिला विकेट आणि कल्पेश 11 संघाला लागतोय तो दुसरा झटका. मंगेश जाधव यांच्या रूपाने आणि त्यांची जागा भरून घालण्यासाठी आता येत आहेत ते शिवाजी जाधव. नेवाळी संघाचे जी अडचणीत सापडलेली आहे तिला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न असेल शिवाजी जाधव यांचा. आणि शिवाजी जाधव यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. टीम ओनर स्वतः खेळतायत आणि आपल्या संघ जो अडचणीत सापडलेला आहे त्या संघाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी आल्या एक चौकार लगावलेला आहे. आणि आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 14. आणि आता मात्र वाईट चेंडू असेल. वाईट बोलतो तो. हा बॅटला लागून आलाय. एक धाव. धाव संख्या झाली ती 15. सचिन पाटील कधीपासून नॉन स्ट्राईक वर होते, त्यांना जास्त स्ट्राईक भेटलेले नाहीये. दरम्यान बघूया पुढचा चेंडू टाकतील ते कुणाल. आणि आता मात्र उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्याशा हाताने कट केला त्यांनी सिंगल साठी. आणि आता मात्र एक धाव. आणि आता धाव संख्या एका धावच्या मदतीने होती ती 16 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. कल्पेश 11 सारथी 11 ची बॅटिंग लाईनअप बघितली तर दर्पण भोईर, यश जाधव, हॅलो
सार्थक इलेव्हनची बॅटिंग लाईन बघितली तर खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये दर्पण भोईर, यश जाधव, हितेश वायले हे अजून मागे आहेत. ही सुद्धा बल्लेबाजी खूप चांगली करू शकतात आणि रनांचा पाऊस पडू शकतात. यांची म्हणजे बॅटिंग बघण्यासाठी मी इथेच आहे आणि माझी इच्छा आहे की त्यांनी कोण हर्षद पाटील, भूषण जाधव, छकड्यांचा बादशाह आणि फिल्डिंग मध्ये संदीप वायले. तिसरं षटक दर्शन दर्शद. ओके, दर्शन यांचा पहिला चेंडू उजव्या अष्टेच्या बाहेरचा चेंडू आणि जोरात मारण्याच्या प्रयत्नात परंतु मिसफील्ड झालेली आहे आणि या खराब क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यात 2 धावा मिळत आहेत त्या सारथी 11 संघाला आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 18 वर. कोणत्याही प्रकारचे जास्त मोठे फटके बघायला मिळत नाही, त्यामुळे धावसंख्या थोडीशी संत गतीने चालू आहे. 18 धावा. संदीप वायले यांना झेल घेतल्यास 500 रुपयाचे पारितोषिक असेल भूषण जाधव यांच्याकडून. दरम्यान पुन्हा एकदा जमिनीलगत मारलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. एका धावाच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 19. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला कल्पेश 11 संघाकडून. दरम्यान पुन्हा एकदा टाकतील पुढचा चेंडू आणि आता मात्र शफल होऊन मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु चेंडू उजव्या अष्टीच्या दिशेने आलेला आणि त्यांनी हलक्याशा हाताने कट केलंय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक पकडतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या झाली ती 20. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील सुंदर आहे. तसेच संदीप वायले यांच्यासाठी अजून एक पारितोषिक असेल. कॅच घेतल्यास प्रवीण भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये असतील आणि भूषण जाधव यांच्याकडून 500 रुपये, तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि आता मात्र उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि वाईड पंचांनी वाईड घोषित केलेला. खूप कमी चुका आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून आज बघायला मिळालेल्या आहेत या संघाकडून. आणि बक्षीस लावणाऱ्यांनी पैसे पण जमा करत चला, नंतर आमच्या अंगावर नको यायला. आणि आता मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नात म्हणून बॅटची आतली कडा लागून क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय, तोपर्यंत पुन्हा एकदा 1च धाव फक्त. चेंडू काय बॅटला लागत नाहीये पाहिजे तसा, त्यामुळे धावसंख्या खूप संथ गतीने आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या झाली ती 22. तिसरं षटक सुरू असताना तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील आणि 22 फक्त धावसंख्या असेल. आणि आता मात्र उजव्या अष्टीच्या बाहेरचा आणि उसळी घेऊन जाणारा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलेला वाईड. आता मात्र पुढे येऊन फुलटॉस बनवलेला चेंडू आहे आणि स्ट्रेट द ग्राउंड गेलेला आहे आणि आता 2 धावा पूर्ण असतील. तिकडं मयूर भोईर अनुभवी क्षेत्ररक्षक नेवाळी संघाचे, त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करता चेंडू सरळ पकडला आणि फेकला. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा शिवाजी जाधव यांच्या माध्यमातून ग्राउंड शॉट आणि मिसफील्ड थोडीशी झालेली आहे आणि त्या मिसफील्डच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत आणि ह्या 2 धावाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 27. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जावा. बॅटिंग वाले कोण आहेत? बॅटिंग वाले जा पाणी घेऊन. ड्रिंक ब्रेक असेल 2 मिनिटाचा फक्त. डीजे
सारथी इलेव्हन संघाची बॅटिंग लाईन बघितली तर खूप मजबूत अशी आहे. तर हितेश वाहिले कधीपासून बॅट घेऊन बसलाय, तर त्याला असं वाटतंय की आपला शिवाजी दादा आउट व्हावा आणि मला बॅटिंग भेटावी. हितेश वाहिले विश्वास दादा भोईर आपले, त्यांना मंचाची विनंती आहे, तुम्ही या आणि स्टेजवर मान स्थानपन्न व्हावं. तुम्ही इकडे येऊन बसा इकडे. चला सामना लवकर सुरू करायचा आहे. तिसरा षटक घेऊन येत आहेत ते, चौथं षटक घेऊन येत आहे तो मनोहर जाधव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि पंचांचा इशारा धावबाद. दुसऱ्या डावाचा प्रयत्न होता सचिन पाटील यांचा, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि दुसरी धाव काय पूर्ण होऊ शकले नाही आणि सचिन पाटील हे धावबाद होऊन परत येत आहेत. आणि आता मात्र सारथी इलेव्हन संघ खूपच अडचणीत सापडलेला दिसतोय आपल्याला आणि त्यांना अडचणीतून सोडवण्यासाठी ज्ञानेश्वर भोईर यांचं आगमन होत आहे. बघूया ते आपल्या संघाला मोठे फटके मारून चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत का. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला कल्पेश इलेव्हन संघाकडून झालेली पाहायला मिळाली. सगळ्याच गोलंदाजांनी चांगली अशी गोलंदाजी करून कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. चौथ्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्याच चेंडूवरती धावबाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी होतो तो ज्ञानेश्वर भोईर आणि बघूया पुढचा चेंडू टाकतील ते मनोहर. उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू वेटिंग करून चांगला असा शॉट उजव्या अष्टीच्या बाहेरून मारलेला आणि आता मात्र चेंडू थांबलेला आहे आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण असतील. दरम्यान धावसंख्या होती ती 30. आणि पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू आता मात्र चौकार. सुंदर अशी फलंदाजी ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडून. आल्या 2 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा वसूल केलेले आहेत. आणि आज आपण ज्याच्या सर्व सामने जे पाहतोय ते सर्व सामने आपल्याला tenniscricket.in चॅनलवरती लाईव्ह बघायला मिळत आहेत. ग्रामीण भागातील सर्व सामन्यांचे कव्हरअप आपल्याला tenniscricket.in या चॅनलवर सुंदर असं त्यांचं. आणि दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा आता उंचावरून मारलेला चेंडू आहे. बघूया क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पुन्हा एकदा झेल घेतलेला आहे आणि 3 झेल मला तर वाटतं या क्षेत्ररक्षकाने घेतलेले दिसत आहेत मला. सागर आहे ना आपल्या गावचे जानेवाने कबड्डी प्लेयर सागर यांच्या मार्फत 3रा झेल या सामन्यातला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांचं. आणि पुन्हा एकदा सारथी इलेव्हन संघ अडचणीत सापडलेला. 4 फलंदाज त्यांचे बाद झालेले दिसत आहेत आणि पुढचा फलंदाज येतोय तो हितेश. ज्ञानेश्वर भोईर उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झालेले आहेत आणि आता हितेश आलेले आहेत. बघूया हितेश आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढतो का. चांगली अशी फटकेबाजी करण्याची त्यांच्याकडून देखील अपेक्षा असेल संघाला. आणि आता मात्र बीट झालेले आहेत.
मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. आणि किपरला विनंती असेल फिल्डर बघून बॉल फेका. सुंदर अशी गोलंदाजी मनोहर जाधव यांच्याकडून देखील. त्यांनी देखील चांगली अशी गोलंदाजी करून जास्त धावसंख्या दिलेल्या नाहीयेत. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत त्यांच्या षटकामध्ये आणि एक फलंदाजाला देखील बाद केलेला आहे. 2 असतील, एक रनआउट आणि एक कॅच. आणि आता पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि षटकार. बघा मगाशीच उल्लेख केला होता का यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे आणि त्या बॅटिंग लाईनअपचा फायदा त्यांनी घेतलेला. 4 ओव्हरची मॅच आहे का? ओके. किती धावा झाल्या? 40. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सारथी 11 या संघाने 40 ही धावसंख्या उभारलेली आहे आणि त्यांना जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान असेल. 40. सत्तावीस 3 ओव्हर 27 होतं मला माहिती आहे. 27 मीच बोललेलो नाही. 27 3 ओव्हरला 27 होतं. धावसंख्या झाली ती 40. 41 धावांचं आव्हान असेल ते कल्पेश 11 या संघाकडे. बघूया त्यांचे फलंदाज जवळजवळ 10.25च्या सरासरीने धावसंख्या त्यांना उभारायची आहे. दरम्यान आपण नेवाळी प्रीमियर लीग 2026 या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये कुठलेही सामने यशस्वी करायचे म्हटले का त्या सामन्यांमध्ये गावातील लोकांचा तसेच देणगीदारांचा तसेच काही दानशूर व्यक्तिमत्वांचा हातभार असतो. तर आपल्याला या क्रिकेट सामन्यांसाठी प्रथम पारितोषिकचे जे चषक तुम्हाला दिसतोय हा चषक आपल्याला उपलब्ध झालाय तो हर्षद बिंदास पाटील यांच्याकडून. त्यानंतर सेकंड प्राइज द्वितीय पारितोषिकचा जे चषक आपल्याला दिसतोय तो चषक आपल्याला भेटलाय गणेश शनिवार जाधव यांच्याकडून. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज तुम्हाला सगळं दिसत आहेत प्रत्येक मॅचसाठी एक मॅन ऑफ द मॅच असणार आहे त्या बाबाजी भोईर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. तसेच मॅन ऑफ द सिरीजची सायकल जी तुम्हाला दिसते सुंदर अशी सायकल जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण देणार आहोत ती सायकल आपल्याला प्राप्त झाली होती किरण म्हात्रेपारा यांच्याकडून. तसेच कूलर पहिली कूलर जी आपण देणार आहोत ती किरण पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. तसेच अजून एक दुसरी एक कूलर आहे ती कूलर आपल्याला संजय पाटील यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तसेच मंडप व्यवस्था माईक सिस्टम ही सर्व व्यवस्था आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके श्री श्यामदादा पाटील यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तसेच आपण हे जे सामने आज tenniscricket.in च्या माध्यमातून जे लाईव्ह बघतोय ते सामने लाईव्हची सोय आपल्याला उत्तम जाधव आपल्या गावचे उद्योजक समाजसेवक यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तसेच सामन्यांच्या दरम्यान लागणारी पाणी व्यवस्था पाण्याची सोय आपल्याला विक्रम जाधव नेवाळी गावचे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तसेच इतर ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांचं आपल्याला हातभार लाभलेला आहे ज्यांनी 500 रुपये असतील 1000 रुपये असतील या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार असतील. तसेच गणराज भोईर डोंबिवली यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॅट्समॅन साठी एक सुंदर अशी बॅट तसेच SSS चे टी शर्ट्स हे सुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत गणराज भोईर डोंबिवली यांच्याकडून. तर त्यांचं सुद्धा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार असतील.
तसेच आपल्या गावचे समाजसेवक ज्ञानेश्वर जाधव कुठं असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कमिटीतर्फे त्यांचं देखील स्वागत असेल. तसेच चला पंच सामना लवकर सुरू करायचा आहे. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होताना आपल्याला दिसते एकच दरम्यान सामना सुरू करायचा आहे पंच. आणि दुसरी इनिंग सुरू होत आहे. कल्पेश 11 या संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता असेल आणि त्यांच्याकडून सलामीचे फलंदाज आलेले आहेत ते मयूर भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते कुणाल भोईर. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो नेवाळी संघाचा सचिन पाटील. आता सारथी 11 या संघाकडून खेळतोय. बघूया सचिन पाटील आपल्या संघाला कमीत कमी धावसंख्या देऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या देऊन जिंकवण्याचा प्रयत्न करतोय का. मागच्या इनिंग मध्ये सुंदर अशी गोलंदाजी झाली होती आणि फक्त 40 धावा खर्च केल्या होत्या कल्पेश 11 संघाने. तर बघूया सारथी 11 संघाच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी होते का कल्पेश 11 संघ लवकरात लवकर सामना संपवण्याच्या प्रयत्नात असेल. बघूया. दरम्यान पहिला चेंडू पहिला चेंडू आणि उंचावर मारलेला आहे ज्या ठिकाणी कोणतं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि सुंदर कॅच मागच्या बाजूने बॅक साइडला धावत जाऊन ही कॅच घेतलेली आहे. हितेश सुंदर असा झेल हितेशाने घेतलेला आहे. पहिलाच चेंडू आणि पहिलाच झटका बसतोय तो कल्पेश 11 संघाला. संघाचे धडाकेबाज फलंदाज मयूर भोईर बाद होऊन परत येताना आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अतुल पाटील येत आहेत. अतुल पाटील येतोय. अतुल पाटीलची फलंदाजीचा उल्लेख केला तर खूप सुंदर अशी फलंदाजी अतुल पाटीलची. ज्या जोरावर आपल्याला हा सामना त्यांना जिंकून देतात का. आणि उजव्या सीचा बाहेरचा चेंडू आणि ग्राउंड शॉट मारलेले आहे. जमिनीलगत कार्पेट चाललेला हा चेंडू आणि गॅप मध्ये गेलेला आणि दरम्यान चौकार. खूप सुंदर चार. तसेच कमिटीकडून अजून एक सूचना येते जे आपल्या या सर्व आजच्या दिवसामध्ये यंगस्टर जे खेळाडू खेळणार आहेत यंगस्टर जी लहान मुलं खेळतायत किंवा यंगस्टर जे कधी मेन मॅच मध्ये कधी खेळलेले नसतील अशा यंगस्टर खेळाडूंसाठी सुद्धा एक पारितोषिक असेल. जो पूर्ण मॅच मध्ये बॅटिंग असेल फिल्डिंग असेल बॉलिंग असेल कोणत्याही माध्यमातून चांगला खेळ दाखवेल त्या एका खेळाडूला कमिटीकडून शूज देण्यात येतील. शूज चांगला कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल बॅटिंग असेल बॉलिंग असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल जो चांगला खेळ ज्याने दाखवला त्याच्यासाठी कमिटीकडून शूज असतील. चला सामना लवकर घ्यायचा आहे. दुसराच सामना आतापर्यंत सुरू आहे. 12 वाजायला आले. चला दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर असा आणि आता डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धावबाद झाला असता फलंदाज. एक धाव पूर्ण. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला
बघायला मिळते ती सारथी इलेव्हनचे संगनायक स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी बघूया ते आपल्या टीमला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतात का. आणि आता मात्र टप्प्यात मारलेला चेंडू आणि 6 धावा, षटकार सुंदर असा. कुणाल भोईर आणि या सीझन मध्ये खूप फॉर्म मध्ये असलेला खेळाडू कुणाल भोईर याच्याकडून शॉर्ट पिच चेंडू आणि त्या शॉर्ट पिचचा खूप असा समाचार चांगला घेतलेला. लगभग रोहित शर्मा स्टाईलने शॉट मारलेला त्यांनी तो. आता मात्र रिव्हर्सचा प्रयत्न आहे. रिव्हर्स मध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय आणि 1 धाव. आत्मविश्वास वाढलेला असताना बॉल 5 चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या झाली ती 11 धावा झालेल्या आहेत. बारा सॉरी. आणि पुढचा चेंडू एकच धाव फक्त असेल आणि षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 13. आणि या दरम्यान आत्ताच आपल्या इथं जे प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत नेवाळे गावचे विश्वास भोईर यांचा सन्मान करण्यात येत आहे. तरी मी इथं उपस्थित विशाल जाधव यांना विनंती करतो का त्यांनी विश्वास भोईर यांचा सन्मान करायचा आहे. पाहुण्यांचा सन्मान होत आहे. अतुल पाटील कॅमेरा थोडासा इकडे फिरवायचा आहे. कॅमेरा स्टेजवरती पाहुण्यांचा सत्कार होत आहे. आणि दरम्यान अतुल पाटील यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. एका षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक योगेश जाधव यांच्याकडून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जीपे केले जातील. एका षटकास 500, जेवढे मारतील तेवढे 500. तसेच राकेश भोईर यांच्याकडून देखील 1 डझन केली असतील. चला दरम्यान पुढचा षटक. आणि आता मात्र डाव्या अष्टीवर असलेला चेंडू दरम्यान शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण असेल. आणि गोलंदाज कोण आहे? आपल्या नेवाळे गावचे नवीन व्यावसायिक नवीन बिल्डर ओमी हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 3 विकेट ओमी यांनी जर घेतले तर 1500 रुपयाचे पारितोषिक असेल ते भूषण जाधव यांच्याकडून. कसेही घेतले तरी. आणि पहिलाच नाही घेतला काय. तसे दर्पण यांनी जर एका टप्प्यात जरी बॉल अडवला तरी 500 रुपये असतील त्यांच्याकडे एका टप्प्यात. पैसे जमा झालेले तिकडे कमिटीकडे. तसेच गणेश यांच्यासाठी देखील बॉल फक्त पकडला तरी 500. कसाही पकड, झोपून पकडला तरी 500. आणि दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 1 धाव पूर्ण असेल. दुसरं षटक सुरू असताना दुसऱ्या षटकात यश यांनी डाय मारून जर बॉल पकडला तर त्यांना 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त डाय मारून बॉल पकडायचा आहे. सर्व पैसे इथं जमा झालेले आहेत कमिटीकडे पैसे जमा आहेत. जेवढ्या आता सूचना दिल्या त्यांच्यासाठी पारितोषिक असतील. आणि दरम्यान धाव संख्या झाली ती 16. दुसरं षटक सुरू असताना ओमी यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आणि कुणाल भोईर यांनी डाव्या अष्टीवर असलेला चेंडू मारलेला एका टप्प्यात पकडून बॉल रिटर्न येईल तोपर्यंत 2 धावा. आणि 2 धावांच्या मदतीने धाव संख्या होते ती 18. चांगली गोलंदाजी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणि बक्षिसांची खैरात असेल सारथी 11च्या क्षेत्ररक्षकांसाठी गोलंदाजांसाठी. पुढचा चेंडू टाकतील ओमी आणि खेळतील कुणाल. आणि आता मात्र मारलेला चेंडू गोलंदाज स्वतः पकडत होते पण काही त्यांच्या हातामध्ये आलेला नाहीये. दरम्यान 1 धाव पूर्ण असेल. 19
धावसंख्या होती ती 19. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. खूप सुंदर अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रन रेटच्या माध्यमातूनच ते चाललेले आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्यांनी दिलेले आहेत. आणि आता मात्र उंचावर मारलेला चेंडू बघूया आणि षटकार. चला एक षटकार. जीपे 500 त्यांना करून टाका. पाणी पाणी घेऊन जावा. जास्त ब्रेक खेळाडूंनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तसेच ज्ञानेश्वर जाधव इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच अमर भोईर आणि सर्व मित्र परिवार यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. त्यांचा मित्र परिवार ऑलरेडी इथं स्टेजवरच उपस्थित आहे. सर्व आहे तिथं. फोन करू नका कोणाला. या इकडे आहे सर्व. थोडे स्पीड अप घ्या. पंच किती धावा झाल्या? 25 धावा झालेल्या आहेत. 25. 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. 2 ओव्हर मध्ये 16 धावा. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या अष्टीवर असलेला चेंडू ग्राउंड शॉट मारलेले आहे आणि आता मात्र 2 धावा देखील पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट असेल बघा. चेंडू देखील हरेश जाधव यांच्या हातात होता आणि पकडलेला पण होता. सुंदर असा फेकलेला देखील होता. पण तरी रनिंग बिटवीन द विकेट एवढी फास्ट होती का 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि कमिटीची सूचना अशी आहे की एका षटकानंतर 2 षटकानंतर जर चेंडू हरवल्यास जुना चेंडू दिला जाईल. दरम्यान धावसंख्या 27 झालेली आहे. सुंदर असा धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला दिसतोय कल्पेश 11 संघ. जास्त मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात नसताना देखील त्यांची धावसंख्या चांगली. आणि दरम्यान आता मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण ओमी बिल्डर यांच्याकडून. आणि गोलंदाजी सुद्धा सुंदर केली होती त्यांनी. एका शेवटच्या चेंडूवरती षटकार गेला. नाहीतर सुंदर अशी गोलंदाजी झाली होती त्यांच्याकडून देखील. आणि आता मात्र पुन्हा एकदा अतुल पाटील बघूया. एक 500चा एक जीपे त्यांच्या अकाउंटला जमा झालाय. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा षटकार मारतात का आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहेत का? आता मात्र स्ट्रेट असा मारलेला चेंडू आणि दरम्यान 2 धावा पूर्ण. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला 2 फलंदाजांकडून बघायला मिळते. जास्त घाई न करता चांगले असे फटके मारून गॅप शॉट मारून ते हळूहळू हळूहळू आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाताना दिसत आहेत.
दरम्यान धावसंख्या झाली ती 30. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, पुन्हा गोलंदा थोडीशी मिसफील्ड झाली हरेश जाधव यांच्याकडून आणि त्यामुळे इथं 2 धावा त्यांना देखील मिळालेल्या आहेत. आज चेंडू आणि फक्त 9 धावांची आवश्यकता असेल. बघूया सचिन पाटील आणि उजव्या स्टेच्या बाहेर असलेला चेंडू आणि वाईड, पंचांनी वाईड घोषित केलेला. स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटलेली. आणि आता मात्र उंचावर मारलेला चेंडू, बघू झेल होतोय का. झेलचा खूप सुंदर असा प्रयत्न होता, हातामध्ये पडलेला होता चेंडू परंतु रनिंग कॅच काय त्यांना भेटलेली नाहीये. आणि आता मात्र 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 35 धावसंख्या. आता फक्त 6 धावांची आवश्यकता असेल. बॅट्समन रिटायर होत आहेत. बॅट्समन रिटायर होत आहेत. नवीन बॅट्समन जायचंय. बघा खूप झाली मॅच, जवळजवळ पूर्ण करणी केलेली आहे त्यांनी. 6 धावा फक्त राहिलेल्या आहेत. तिसरं षटक सुरू असताना 6 धावा असतील आणि मॅच जवळजवळ आपल्या संघाला जिंकण्याच्या उंबरठ्यावर ठेवून कुणाल भोईर पुन्हा मागे परतत आहेत. ह्युमिडिटी ऊन एवढं खूपच जास्त आहे त्यामुळे थोडासा थकवा त्यांना जाणवतोय आणि म्हणून त्यांनी रिटायर होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या जागेवर येत आहेत ते नयन भोईर. दरम्यान पुढचा चेंडू टाकतील ते सचिन पाटील. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू आणि 6 धावा पाहिजेत आणि षटकार कोणी मारला? अतुल पाटील का? आणि हा दुसरा षटकार अतुल पाटील यांच्या बॅट्स मधून आणि हा षटकार तर त्यांना त्यांच्या संघाला पूर्णपणे विजय मिळवून दिलेला आहे आणि विजय संघाचा हार्दिक अभिनंदन असेल. कल्पेश पाटील यांनी कल्पेश 11 हा संघ जिंकलेला आहे आणि जेवढ्या पारितोषिक लावले होत्या भूषण जाधव यांना परत मिळालेल्या आहेत, त्यांच्या काहीच गेलेल्या नाहीयेत. माही यांनी टॉस साठी यायचंय आणि या संघाचे कॅप्टन